शब्दाली प्रकाशनचा हा त्रिमासिकाचा अंक प्रसिद्ध झाला। ते संपादक शैलेश त्रिभुवन सर, त्याप्रमाणे सुनीताताई कांबळे सरांनी उल्लेख केला की नरके सरांच्या सोबत आयुष्यभर ज्यांनी साथ दिली अशा काकी संगीता नरके, आपण सर्वजण या निमित्ताने उपस्थित आहात आणि खूप जास्त काही बोलू शकेल असं वाटत नाही, कारण सुरुवातीपासून शेवटपर्यंत नरके सर कसे होते हे कांबळे सरांनी आपल्या समोर उभं केलेलं आहे। फक्त काही मोजके 2-3 मुद्दे सांगतो आणि आपल्या सगळ्यांनाच साहेबांचं मनोगत ऐकायचं आहे। 1 जून 1963 एक मुलगा तळेगाव ढमडरे नावाच्या गावातील कासारी या ठिकाणी जन्माला येतो आणि थोरल्या भावाच्या सायकलच्या कॅरेजवर बसून कोरेगाव पार्क या ठिकाणी सालगडी असलेल्या थोरल्या भावासोबत जातो आणि इयत्ता पहिलीमध्ये त्या ठिकाणी 5 रुपये एवढीशा रोजावरती कामाला सुरुवात करतो। पुढची 10 वर्ष त्या ठिकाणी काम करतो आणि 60 रुपये शेवटचा पगार त्या स्मशानभूमीत घेतो। मुलाचं वैशिष्ट्य पहा की पहिल्या इयत्तेपासून तर 4थ्या इयत्तेमध्ये हा मुलगा कसा होता। डायरेक्ट सांगतो की आपल्या सगळ्यांना माहिती असेल की पु ल देशपांडे यांनी व्यक्ती आणि वल्ली हे आपण सगळ्यांनी ऐकलं नसेल तर आत्ता 4 व्हीलरमध्ये जाताना, 2 व्हीलरवरती जाताना तुमच्या यूट्यूबवरती टाका आणि मी सांगतो तेवढं ऐका, म्हणजे तुम्हाला इयत्ता 4थी मधील हरी नरके सर समजतील। पुला असं वर्णन करतात की ज्याप्रमाणे शेळी झाडाचा पाला खाते त्याप्रमाणे हा मुलगा पुस्तकांची पानं खातो। इयत्ता 4थी मध्ये लागलेलं वाचनाचं अफाट वेड हे आयुष्यभर जपलं, शेवटच्या दिवसापर्यंत ते त्यांनी जपलं होतं। तुम्हाला ऐकायचं आहे सखाराम गटणे, यूट्यूबवरती जाऊन काय ऐकायचंय, सखाराम गटणे ऐकायचं आहे। पूर्णच्या पूर्ण सखाराम गटणे म्हणजेच हरी नरके आहे असं पुलंनी जाहीररित्या सांगितलं आणि कधीतरी सरांनी तुम्हाला सांगितलं असेल, कारण स्वतःबद्दल त्यांना जास्त बोललेलं स्वतःला त्यांना आवडत नव्हतं। इथपासून सुरुवात झाली, इयत्ता 4थी मध्ये पुलंची भेट झाली, त्यानंतरच्या कालावधीमध्ये बाबासाहेब पुरंदरेंना एकदा जाऊन भेटले आणि पानभर त्यांच्या कादंबरीतील चुका इयत्ता 4थीतील मुलांनी सांगितल्या। तदनंतर जेव्हा शालेय शिक्षणामध्ये अनेक पुरस्कार मिळाले, आपल्याला माहिती 133 पेक्षा जास्त पुरस्कार शालेय शिक्षणामध्ये सरांना मिळालेले होते। अनेक जण त्यांना टोमणे मारायचे जाहीरपणे की हे फक्त फॅक्ट सांगतात, त्यावर सरांनी सडेतोड उत्तर त्यांना त्या वेळेस देताना सांगितलं की तुमची जी विद्वत्ता आहे ती विद्वत्ता सिद्ध करण्यासाठी तुम्हाला जे मार्ग आहेत त्यापेक्षा माझी विद्वत्ता सिद्ध करण्याचे माझे मी मार्ग, माझी मी मांडणी केलेली आहे। तुम्हाला तपासायचं असेल तर तपासा। पुणे विद्यापीठाच्या इतिहासामध्ये असा एकच व्यक्ती आहे की त्या व्यक्तीला सलग 3 वेळा गोल्ड मेडल मिळाले, ते म्हणजे आपल्या सगळ्यांचे आवडते जे होते प्राध्यापक हरी नरके सर, त्यांना हे मिळालंय। BA ला गोल्ड मेडल, MA ला गोल्ड मेडल आणि MPhil ला सुद्धा गोल्ड मेडल। पुणे विद्यापीठ अजून तो नवा विद्यार्थी शोधतोय, एकच विद्यार्थी आहे, दुसरा विद्यार्थी अजून मिळालेला नाही। वेळेच्या मर्यादेमध्ये बरोबर मुद्दे सांगतो। आई वडील निरक्षर पण स्वकर्तृत्वावर या माणसाने एवढी कमालीची विद्वत्ता मिळवली आणि या विद्वत्तेमध्ये आता 9वी मध्ये असताना तुरुंगात गेले नामांतरणाच्या आंदोलनामध्ये आणि त्या ठिकाणी अनेक माणसं भेटली। कुमार सप्तर्षी यांचं आत्मचरित्र आपण सगळ्यांनी वाचलं असेल। येरवडा विद्यापीठातील दिवस याच्यातील पान नंबर 139 आणि 40 अवश्य वाचा, आपल्याला समजेल की हा मुलगा आता 9वी मध्ये काय ताकदीचा होता। नंतरच्या कालावधीमध्ये पहिलं जे पुस्तक आलं आणि त्याने संबंध महाराष्ट्रामध्ये एखाद्या व्यक्तीने केलेल्या कृत्याचा तात्विकरित्या साहित्यातील निषेध कसा करावा हे महाराष्ट्राला शिकवलं। पुस्तकाचं नाव होतं महात्मा फुले यांची बदनामी, एक सत्य शोधन। आता नव्याने
ते परत पुनर्प्रकाशित होणार आहे. म्हणजेच काय तर सबंध आयुष्यभर या माणसाने जी कामं केली त्याचा उल्लेख आता परिचय पत्रक वाचताना तुम्हाला आला असेल. एकच माणूस एका वेळेस अभिजात मराठीवरती काम करतो आणि पूर्वी त्याच माणसाने असं सांगितलं होतं की पहिलीपासून इंग्रजी आलं पाहिजे. जेव्हा रामकृष्ण मोरे या महाराष्ट्रामध्ये पहिलीपासून इंग्रजी लागू करत होते आणि पत्रकारांनी त्यांना टीकेची झोड उडून असं विचारलं की तुकारामांचा वंशजच मराठी बुडवायला निघालाय, तेव्हा रामकृष्ण मोरे सर असं जाहीर करणार होते की मी माझा निर्णय मागे घेतो. त्यावेळेस नरकेसर आणि त्यांची टीम त्यांना जाऊन भेटली आणि संपूर्ण महाराष्ट्रभर सरांनी इंग्रजीच्या बाजूने प्रचार केला आणि नंतर रामकृष्ण मोरे सरांनी असं जाहीर केलं की हरीच्या या निर्णयामुळे मी ठाम राहू शकलो. म्हणजे असं अनेक कार्य, अनेक आव्हानं या माणसाने पेलली आयुष्यभर. आणि काम करताना जी तळमळ होती ती आपल्या लिखाणामध्ये कायम नोंदवत राहिले, स्पष्ट करत राहिले. आणि या सगळ्यांमध्ये एक महत्वाचं पुस्तक की जी आज सगळ्यांना मार्गदर्शक ठरेल, साहेबांनी ते त्यावेळेस प्रकाशित केलं. पुस्तकाचं नाव आहे गाफील ओबीसींना भवितव्य काय. दुसरं एक पुस्तक तुम्ही वाचलं पाहिजे सगळ्यांनी. पुस्तकाचं नाव फक्त सांगतो, तुम्ही सर्च करा आणि जाताना घेऊन जा. पुस्तकाचं नाव आहे मराठा ओबीसीकरण आणि लेखक आहेत अशोक बुद्धिवंत म्हणजेच हरी नरके सर. हरी नरके सरांच्या बाबतीमध्ये आणखीन जास्त काही न बोलता पण सध्याच्या कालावधीमध्ये कांबळे सर म्हटले त्याप्रमाणे की ज्या माणसाची प्रखरतेने गरज जाणवत होती ती जशी समाजाला होती तशीच कुटुंबाला होती. संपूर्ण या प्रक्रियेमध्ये गावाशी नाळ त्यांनी कायम जोडून ठेवली. आणि काकी स्वतः गाडी चालवत यायच्या आणि आपल्या आईच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं ते 11 नोव्हेंबरला तळेगाव धमदरीला सोनाई व्याख्यानमाला चालवायचे. आणि त्या व्याख्यानमालेमध्ये कांबळे सर येऊन गेलेले आहेत, संजय आवटे सर येऊन गेलेले आहेत, संजय सोनवणी सर येऊन गेलेले आहेत. अशा मोठ्या प्रमाणामध्ये त्या व्याख्यानाचा कार्यक्रम असायचा. ज्यांचा सहवास लाभला त्यांच्या नावाचा फक्त उल्लेख करतो. पु ल देशपांडे, ग प प्रधान, भालचंद्र नेमाडे, रंगनाथ पठारे, किती मित्र असावे आह साळुंगे, उत्तम कांबळे, रावसाहेब कसबे, या सगळ्यांच्या सोबत काम करताना स्वतःचा वेगळा ठसा कसा सरांनी उमटवला हे कांबळे सरांच्या भाषणामध्ये आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. जास्त काही न बोलता जन्मतारखेचा शोध लावला. महात्मा फुल्यांच्या बद्दलचं लिखाण आणि वाचन तुम्ही कोठेही करा, नरके सरांचा संदर्भ येणार नाही असं पुस्तक महाराष्ट्रात तुम्हाला सापडणार नाही. हे मोठं विधान आहे, ही त्यांच्या कार्याची पोचपावती आहे. आपल्या सगळ्यांसमोर त्यांचा विचार पुढे नेण्याचं जे मोठं आव्हान आहे ते आपण सगळ्यांनी पेलण्यासाठी प्रयत्न करूयात. या ठिकाणी अतिशय उत्तम आणि कष्ट घेऊन हा सक्षम समीक्षा शब्दाली प्रकाशनचं त्रैमासिकचा अंक आहे, आपल्याला तो मिळणार आहे सर्वांना. आपण जरूर तो वाचावा आणि सरांच्या विचारासाठी आपल्या वतीने जे आपल्यावरती जी जबाबदारी आहे कामाची ते काम आपण करावं अशी सर्वांना विनंती करतो. आणि माझ्या कुटुंबियांच्या वतीने शब्दाली प्रकाशन आणि डॉक्टर शैलेशजी त्रिभुवन यांना मनापासूनची कृतज्ञता व्यक्त करतो, धन्यवाद देतो की त्यांनी हा अंक या ठिकाणी काढला. त्याचप्रमाणे आयुष्यभर साथ देणारे म्हणजे खोटा ॲट्रॉसिटीचा गुन्हा सरांच्या वरती दाखल झाला. एक मोठे लेखक सरांच्या रूममध्ये होते आणि त्यांनी जाऊन आत्महत्या केली आणि त्यांच्या मरणाने त्यांच्या कुटुंबियांना जे दुःख झालं त्या आरोप सरांवरती केला, कारण ती व्यक्ती सरांच्या रूममध्ये होती. त्याही वेळेस सक्षमपणे साहेब सरांच्या मागे उभे होते आणि आजही साहेब सक्षमपणे सरांच्या मागे उभे आहेत. त्याबद्दल साहेबांच्याही कुटुंबियाच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करतो आणि याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद.